लिसन. तुम्ही काय करायचं, मी ज्या ज्या इन्स्ट्रक्शन देईन त्या त्या तुम्ही फॉलो करायचे. बरोबर. सगळ्यांनी हात पुढे ठेवायचे, ताट बसायचं आणि डोळे मिटायचे. Close your eyes. आणि आतापर्यंत आपला जो सर्टिफिकेट कोर्स सॉफ्ट स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम जो झाला त्याच्यामध्ये सुरुवातीच्या लेक्चर पासून आतापर्यंत काय काय झालं, आपण काय काय केलं हे तुम्ही रिकॉल करायचं. की सरांनी पहिल्या दिवशी काय घेतलं, जाधव सर होते, नंतर मस्के सर होते, गणेश पवार सर होते, प्रिन्सिपल आलते, राऊत सर होते, बोराडे सर होते. ते आले पुढे बसले, त्यांनी काय केलं, सुरुवातीला इनॉग्रेशनचा प्रोग्राम घेतला, फॅसिलिटेशन घेतलं, एकमेकांना गुच्छ दिला, सत्कार केला सगळ्यांचा. बरोबर. डोळे सगळ्यांनी मिटायचे. नंतर पुढं काय झालं, सुरुवात करून दिली जाधव सरांनी, लेक्चर घेतलं, बायलिंग्वल मेथडने घेतलं. त्याच्यामध्ये कम्युनिकेशन स्किल, त्याच्यामध्ये टेन्स त्यांनी पहिल्यांदा शिकवला. 1 तासाच्या लेक्चर नंतर 1 तासाच्या नंतर मस्के सरांनी, गणेश पवार सरांनी लेक्चर पुढं ऍक्टिव्हिटी बेस घेतलं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मस्के सरांनी ऍक्टिव्हिटी घेतल्या, आईस ब्रेकिंग, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्या. त्यासोबतच नंतर लेक्चर घेतलं गणेश पवार सरांनी रिझ्युमे रायटिंग, रिझ्युमे रायटिंगची स्टोरी. नंतर परत काय झालं, टाइम मॅनेजमेंट, एथिक्स असेल, बिहेवियर असेल, बिहेवियर, कम्युनिकेशन स्किल असेल, pronunciation specifically I taught you how to pronounce correct word, how to manage yourself, how to behave with others, etiquette, manners. Then we also taken a number of demonstration on interview. And specifically you participated very enthusiastically. Yes. And even today we are here come to the conclusion. Yes. A lot of things we have learned. There are a number of students come late sometimes, but they have involved. It is a part of this course. So that's why whatever you memorize, just keep quiet and memorize whatever you learn. जेवढ्यांनी इंटरव्ह्यू दिले, आपण दुसऱ्यांचे इंटरव्ह्यू बघितले, त्याच्यातून इन्स्पायर होऊन आपण काही गोष्टी चुकीच्या ज्या होत्या त्या चुका दुरुस्त करून आपले स्वतःचे इम्प्रूव्हमेंट करून इंटरव्ह्यू दिले. त्याच्यामध्ये आपलं बिहेवियर कसं असलं पाहिजे, आपण इंटरव्ह्यूला कसं फेस करायचं, प्रश्नांची भडीमार झाली तर त्याला कसं डील करायचं, जर प्रश्नांची उत्तर येत नसतील तर त्याला कसं डील करायचं. त्यासोबतच एक्झामिनेशन किंवा जो काही क्रायटेरिया आहे की प्रोसेस थ्रू तुम्ही एम्प्लॉयमेंटच्या दिशेने जात असताना कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये विविध क्षेत्रामध्ये रोजगार निर्मिती कशी होते, कोणकोणते जॉब्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत, ऑनलाईन ते जॉब सर्च कसे करायचे, ऑफलाईन कसे सर्च करायचे. त्यासोबतच आपल्यामध्ये कोणकोणते स्किल, सॉफ्ट स्किल आणि हार्ड स्किल कोणकोणते पाहिजेत, ओव्हरऑल आपली पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, याबद्दल आपल्याला या संपूर्ण कोर्समध्ये जे काही नॉलेज मिळालं त्या ऍक्टिव्हिटी थ्रू आपलं करिअर कॅरेक्टर बिल्ड झालं. सगळ्यात महत्त्वाचं कॉन्फिडन्स वाढला. आपल्याला काही गोष्टी येत नसतात, आपल्या ज्या मिस्टेक्स किंवा लॅकिना होता तो आपल्याला कळाला. दुसऱ्यामधून शिकलो, आपण शेजाऱ्यामधून शिकलो, बोलतो कसं, इंटरव्ह्यू देताना काही अडचण आल्या आपल्याला समजतं, स्वतःची चूक स्वतःला कळत नाही. So that's why we observe minutely and we find that for example Mayuri, she changed herself. Yesterday just we put feedback for herself. Some students grown up their confidence, their body language. I think we are very positive to you. You definitely crack the interview of not only forthcoming interview but anywhere in the life. You will easily complete your interview. So I think we ओव्हरऑल पर्सनॅलिटी मध्ये असते, फिजिकली तुम्ही फिट पाहिजे, इमोशनली
इथिकली, नंतर तुम्ही मेंटली, सायकोलॉजिकली, ओव्हरऑल पातळी झाली आणि सोसायटीमध्ये हाऊ टू बिहेव विथ द पीपल, हाऊ टू डील विथ द challenges, problems in your life, and how to find out the solutions for them. हे आपण शिकलो याच्यामध्ये. तर हा संपूर्ण कोर्स आणि आपली स्वतःची जी काही मानसिक पातळी होती ती ग्रो IQ लेवल आपण म्हणतो, आणि इमोशनली तुम्ही तेवढा स्ट्रॉंग झालात, लायक झालात. हे आपण जे शिकलो ते तुम्ही सोसायटीमध्ये जाऊन वापरणार, तुमच्या रिअल लाईफ वरती ते अप्लाय करणार आणि त्यातूनच तुमचं कॅरेक्टर बिल्ड होऊन आणि तुमचं सक्सेस कडे तुमची वाटचाल होईल. Open your eyes, relax. हळूहळू उघडा, हात वार्म अप करून वॉर्म अप करून डोळ्यावर